ग्रहांची अत्यंत शुभ स्थिती लाभसह होईल इच्छापूर्ती. व्यक्तिमत्व आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव स्वीकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य होय. मागील वर्षी म्हणजे 2023मध्ये मेष जातकांची भूमिका अशीच काहीशी राहिली. अनेक बाबतीमध्ये सातत्याने तडजोडीची भूमिका घेत तुम्ही वाटचाल करीत होता. त्यामुळे साहजिकच मनुष्य कुठेतरी थकतो, चिडतो. तुमचे राशी स्वामी म्हणजे ग्रहांचे सेनापती मंगळदेव होय. त्यांना ही संपूर्ण वाटचाल अत्यंत त्रस्त करत गेली. आता 2024 हे नववर्ष येत आहे. या नववर्षात मेष जातक भूमिका बदलणार आहेत, कारण तुमचे राशी स्वामी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून प्रबळ होत आहेत. वर्षातील पहिले 6 महिने ते अत्यंत प्रबळ अवस्थेत राहणार आहेत. या नववर्षातील मेष जातकांची भूमिका सांगावी तर शून्यालाही देता येते किंमत. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहा. मेष जातक ही भूमिका घेणार आहेत आणि त्यामुळे ते आपल्या आयुष्यात प्रचंड मोठं यश मिळवणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या वार्षिक भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम मेष राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया. दबंग लोकांची राशी म्हणून मेष राशीची ओळखली जाते, कारण या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व धाडस या गोष्टी प्रामुख्याने आढळतात. विचार करून कृती करणं त्यांना अजिबात जमत नाही. विचार करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात. मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून तिचं प्रतीक मेंढा आहे. ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे हे लोक तापट स्वभावाचे असतात. करारी बाणा आणि धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं असतं. मात्र त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार खडतर व संघर्षमय असतं, म्हणून त्यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. त्याच बळावर ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात. योग्य तो मानसन्मान प्राप्त करतात. आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं, त्यातून आनंद, सुख, समाधान मिळवणं हे या लोकांना विशेष आवडतं. मेष जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा या मेष राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्या, कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षात मेष जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. त्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेचा पहिला 15वाडा असा एकूण 4.5 महिन्याचा सलग व सुंदर कालावधी तुम्हाला मिळत आहे. गेली 10 वर्ष
तुम्ही ज्या कार्यासाठी सतत प्रयत्न करीत होते, मात्र कुठल्या तरी एका टप्प्यावर जाऊन ते काम थांबत होते, आता सलग असा अत्यंत सुंदर शुभ काळ तुम्हाला प्राप्त होत आहे. या काळात तुम्ही खूप मोठी प्रगती साध्य करणार आहात, इतकी की गेल्या 10 वर्षातील ही तुमची सर्वात मोठी प्रगती असेल असं आपण म्हणू शकतो. यानंतर एप्रिल मे महिन्यात तुमच्यासाठी वास्तुसौख्याचा खूप मोठा योग निर्माण होत आहे. म्हणजे जे मेष जातक वास्तूचा विचार करत असतील त्यांची या काळात 100% स्वप्नपूर्ती होणार आहे. म्हणून त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवे, त्यात त्यांना हमखास यश मिळेल. यानंतर या नववर्षातील महत्त्वाचा योग म्हणजे तुमची संतती शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकते. म्हणून जे जातक आपल्या संततीला शिक्षणासाठी परदेशात पाठवू इच्छित आहेत त्यांनी देखील या काळात विशेष प्रयत्न करायला हवे. त्यांना देखील यश नक्कीच प्राप्त होईल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव हे ग्रहांचे सेनापती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाला सरळ सरळ भिडणारी रास म्हणून मेष राशीची विशेष ओळख आहे. प्रश्नापासून पळ काढणं तुम्हाला जमत नाही किंवा माघार घेणं देखील तुम्हाला माहीत नाही. समस्या येणार असेल तर येऊ द्या, तुम्ही तिच्या समोर जाऊन उभे राहा. हे सर्व जरी खरं असलं तरी 2024 या नववर्षात तुमच्यासाठी अत्यंत सुखद स्थिती असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तुमचे राशीस्वामी भाग्यस्थानात म्हणजे धर्मस्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राशीस्वामी आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग देखील घडून येत आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती राहील. त्यानंतर तुमचे राशीस्वामी मकर राशीत जाऊन उच्चीचे होतील, ज्यामुळे अजून जास्त सकारात्मक स्थिती निर्माण होईल. तसंच दशम या केंद्रस्थानात प्रवेश केल्यामुळे मंगळदेव रुचक नामक राजयोगाचं निर्माण करतील, जो पंचमहापुरुष योगापैकी एक महत्त्वाचा राजयोग मानला जातो. तो योग 15 मार्चपर्यंत असेल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 15 मार्चनंतर तुमचे राशीस्वामी इच्छापूर्तीच्या स्थानात प्रवेश करतील, ज्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टीसाठी तथास्तु म्हणणार आहेत. थोडक्यात मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता 1 जानेवारीपासून तर एप्रिल महिन्यापर्यंत राशीस्वामीची स्थिती अत्यंत शुभ राहील. त्यानंतर राशीस्वामीचा प्रवास व्ययस्थानातून सुरू होईल. मात्र 1 जूनपासून जेव्हा ते मेष राशीत म्हणजे तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा ते पुन्हा एकदा प्रबळ होतील, ज्यामुळे तेथून पुन्हा त्यांचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होईल. एकंदरीत मेष राशीसाठी या नववर्षातील अत्यंत सुरुवातीचे 7 महिने व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक राहतील. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे धनेश म्हणजे शुक्रदेव होय, जे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या अष्टम स्थानातून म्हणजे अचानक धनलाभाच्या स्थानातून प्रवास करीत आहे. त्यानंतर ते भाग्यस्थानात जातील. तिथे गुरुदेवांची म्हणजे त्यांच्या शत्रूची रास येत असली तरी तो शत्रू प्रबळ असल्यामुळे धन देणं हे त्यांचं कर्तव्य होईल. म्हणजे ते तुम्हाला धन द्यायला बाध्य असतील. एकंदरीतच धनप्राप्ती होणं, विविध मार्गांनी धनवृद्धी होणं, त्यातून योग्य ती बचत घडून येणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. त्यातून जून महिना आर्थिक लाभाच्या दृष्टीने थोडासा त्रासाचा असू शकतो. या काळात अतिरिक्त खर्च झाल्यामुळे किंवा फारशी शिल्लक न राहिल्यामुळे तुमचं कुठेतरी नुकसान होताना दिसतंय. याशिवाय एप्रिल महिन्याच्या पहिल्या 15 चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होणं आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होणं हा विभाग देखील दिसत आहे. म्हणून या काळात गुंतवणुकीच्या संदर्भात थोडं सावध राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता हे नववर्ष मेष जातकांसाठी मोठ्या परिश्रमाचं राहील असं आपण म्हणू शकतो. विशेषतः जानेवारीपासून तर जुलै महिन्यापर्यंत मेष जातक चढत्या क्रमाने परिश्रम वाढवतील. या काळात तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवणार आहात. विविध आघाड्यांवर तुम्ही नेतृत्व घेतलेलं असेल किंवा अनेक पद्धतीने तुमच्या कार्याचा ठसा समाजामध्ये उमटेल. विशेष बाब म्हणजे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्तृत्वाच्या दृष्टीने तुमचं नाव उज्ज्वल करणारा ठरेल.
म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल. कारण वास्तू व वाहनाचे योग या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अत्यंत प्रबळ योग असतील. त्याशिवाय देखील अनेक योग निर्माण होत आहेत. त्या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत. परंतु वास्तू लाभ होणं आणि मनासारख्या वास्तूचा लाभ होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या नववर्षात तुम्हाला मनासारख्या वास्तूचा लाभ होणार आहे. काही जुनी वास्तू विकून तुम्ही नवीन वास्तू घेण्याचा प्रयत्न कराल, त्यात देखील तुम्हाला यश मिळेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहील. म्हणून जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचे स्वप्न पाहत असतील त्यांनी या नववर्षात विशेष प्रयत्न करावे असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष दैदिप्यमान यशाचं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यातल्या त्यात सुरुवातीचे 7 महिने तर तुमच्यासाठी प्रचंड यशाचे राहतील. एप्रिल महिना, मे महिना, ऑगस्ट महिना, सप्टेंबरचा काळ हा तुमच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या यश गाठून देणारा, स्पर्धेमध्ये यश मिळवून देणारा राहील. याशिवाय देखील मेष जातक या नववर्षात यश मिळवणारच आहेत. कारण कोणत्याही पत्रिकेचे महत्त्वाची 3 स्थानं म्हणजे 1, 5, 9 हे होय, ज्यांना आपण त्रिकोण स्थानं असं म्हणतो. या 3ही स्थानांच्या अधिपतीचं मेष राशीसाठी एकाच वेळी सकारात्मक गोचर सुरू आहे. त्यामुळे तुमची प्रगती अपरिहार्य आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो. आता मानवी शरीर म्हटल्यावर कधीतरी लहान मोठे आजार होणार असतात. ती बाब वेगळी झाली. तिला सोडून दिल्यास सामान्यपणे या नववर्षात तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल. मार्च महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडं विशेष लक्ष देण्याची गरज राहील. तरीसुद्धा इतर ग्रहांचं सहकार्य आणि स्थिती पाहता तुमचं कार्य सातत्याने सुरू राहील. प्रगती देखील होईल. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. परंतु मेष जातकांना मी विशेषत्वाने सांगू इच्छिते की 2024 या नववर्षात कर्ज न घेणं, तसा विचारही न करणं हे तुमच्यासाठी जास्त लाभदायक ठरेल. कारण या नववर्षात तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होणारच आहे. तुम्ही कर्ज जरी नाही घेतलं तरी दुसऱ्या मार्गाने तुमच्यासाठी पैसा उभा राहील. काहीतरी मार्ग नक्कीच निघतील. तुमचं कार्य पुढे सरकत राहील. म्हणून या वर्षात कर्ज घेणं टाळावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. हितशत्रू आणि स्पर्धक तुम्हाला फारसा त्रास देऊ शकणार नाहीत. तुम्ही आपल्या कर्तृत्वाने त्यांच्यावर विजय मिळवाल. कोर्टात एखाद्या केसवर कामकाज सुरू असेल तर साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी विशेष यशाचा म्हणता येईल. याशिवाय एप्रिल नंतरचा कालखंड तुमच्यासाठी कोर्ट कचेरीच्या कामासाठी सामान्य यशाचा राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. त्याचा उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल. 1 मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहेत. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर म्हणजे नोकरीच्या स्थानावर असेल. महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानातील गुरुदेव एकटेच तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. अर्थप्राप्ती करून देणं, उत्तम नोकरी मिळवून देणं म्हणजे मागील काळात ज्यांनी उत्तम शैक्षणिक यश मिळवलेलं आहे त्यांना आपल्या शिक्षणानुसार उत्तम नोकरी मिळायला हवी. जी त्यांना मिळाली नाही ती त्यांना या नववर्षात प्राप्त होईल. विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची दृष्टी तुमच्या 10म स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर देखील पडणार आहे. एकाच वेळी या 2 स्थानांवर पडणारी दृष्टी आणि पूर्ण होणारा अर्थत्रिकोण, त्यामुळे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. जे मेष जातक गेल्या काळात रोजगार शोधत होते त्यांच्यासाठी हा उत्तम कालखंड आहे असं आपण सांगू शकतो. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या नववर्षात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत. या नववर्षातील
राशी भविष्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विशेषत्वाने एक बाब लक्षात येते, ती म्हणजे जानेवारी या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुमच्यासाठी विविध राजयोग निर्माण होणार आहेत. म्हणजे 2023मध्ये तुम्ही जो काही संघर्ष केलेला असेल, ज्या अडचणी तुमच्यासाठी निर्माण झाल्या असतील, त्या सर्व समाप्त होऊन राजयोग त्यांच्यासाठी प्रगतीचं दार उघडत आहे. अनेक लांबचे प्रवास घडून येणं, पद प्राप्त होणं, प्रतिष्ठा प्राप्त होणं यासारख्या शुभ गोष्टींनी या वर्षाची सुरुवात होणार आहे. कारण तुमचे राशीस्वामी वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांच्या म्हणजे आपल्या मित्रग्रहाच्या मूळ त्रिकोण राशीत प्रवास करीत आहे. हे कमी की काय, तर याच दिवशी गुरुदेव देखील तुमच्या राशीतून प्रवास करीत आहे. म्हणजे राशीस्वामी आणि भाग्येश यांच्यात होणारा परिवर्तन योग तुमच्यासाठी मोठा राजयोग निर्माण करणार आहे. यानंतर वर्षाच्या सुरुवातीलाच पंचमेश पंचमाच्या पंचमात गेलेला आहे, ज्याला आपण दुसरा राजयोग म्हणू शकतो. त्यानंतर गुरु मंगळ, गुरु रवी हे एकमेकांशी नवपंचम योग करीत आहे. हा तिसरा मोठा राजयोग झाला. याशिवाय लाभेश असलेले शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे, जे या वर्षात मेष जातकांना प्रत्येक गोष्टीसाठी तथास्तु म्हणणार आहेत. हा चौथा मोठा राजयोग झाला. अशा 4 मोठ्या राजयोगांनी मेष राशीसाठी या नववर्षाची सुरुवात होणार आहे, ज्यांना आपण अत्यंत मोठे शुभसंकेत देखील म्हणू शकतो. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होत आहेत, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण तुमच्या कर्माचे अधिपती शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे. याशिवाय विशेष बाब म्हणजे 1 मे रोजी जेव्हा तुमचे भाग्येश गुरुदेव धनस्थानात प्रवेश करतील, तेव्हा त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल. तुमच्या कर्मस्थानाचे अधिपती लाभस्थानात बसून तथास्तु म्हणत आहेत आणि कर्मस्थानावर गुरुदेवांची दृष्टी पडत आहे. याचा अर्थ हे नववर्ष कर्माच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मेष जातक हे नेहमीच कर्मप्रधान असतात, मात्र या नववर्षात तुमच्यातील लाभाची जी सुप्त इच्छा असते ती अचानक अप्रत्याशितपणे पूर्ण होताना दिसत आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे नववर्ष मोठ्या लाभाचं म्हणता येईल. कारण तुमचे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहेत. ते जेव्हा मीन राशीत जातील तेव्हा तुमच्यासाठी 7.5 सुरू होईल. परंतु आता ते जोपर्यंत तुमच्या लाभस्थानात आहे तोपर्यंतच्या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून या नववर्षात जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. त्यातून योग्य ती बचत होईल. योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकाल. कारण 7.5 सुरू झाल्यानंतर अनेक खर्च देखील सुरू होत असतात. म्हणून या काळाचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा. याशिवाय अजून एक बाब म्हणजे मेष जातकांसाठी या काळात कर्जमुक्तीचे देखील दरवाजे उघडत आहेत. तसे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे आवश्यकता असेल तरी कर्ज घेऊ नये, ते तुमच्यासाठी जास्त लाभदायक राहील. व्यय, परदेश गमन व परदेशातील जातक या दृष्टीने विचार केला असता परदेशात असणाऱ्या मेष जातकांनी मागील 2 वर्ष प्रचंड संघर्ष केलेला आहे. आता त्यांची त्यामधून सुटका होणार आहे. मागील काळात अनेक समस्या, अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला होता. आता त्यात त्यांना यश मिळेल. पुढील दिशेने त्यांची वाटचाल सुरू होईल. त्यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळत नव्हता, तो आता परदेशासह भारतात देखील मिळण्याच्या संधी निर्माण होती. म्हणून ज्या मेष जातकांना भारतात परत येण्याची इच्छा असेल त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. त्यात त्यांना यश मिळेल. व्यय या दृष्टीने विचार केला असता खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात. त्या पद्धतीने खर्च होतात. मात्र काही काळात साधारणपणे ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलवर थोडा अधिक खर्च होताना दिसतोय. तरीही तुमची सातत्याने प्रगती होणं, सातत्याने यश मिळणं या गोष्टी होत राहतील. कारण हे नववर्ष त्या दृष्टीने तुमच्यासाठी आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मुख्यतः जे मोठे ग्रह असतात म्हणजे शनिदेव, गुरुदेव सारखे ग्रह
तुमच्यासाठी सकारात्मक प्रभाव देणारे आहे. केतू ग्रह देखील तुम्हाला सकारात्मक प्रभाव देतोय. राहू ग्रह जर तुमचा व्यवसाय किंवा नोकरी परदेशाशी संबंधित असेल, हॉस्पिटलशी संबंधित असेल, कोर्टाशी संबंधित असेल तर सकारात्मक परिणाम देईल. मात्र इतर काही व्यावसायिकांसाठी राहूचा प्रभाव हा थोडा खर्चाचा व त्रासाचा असू शकतो. अर्थात त्याची तीव्रता अत्यंत कमी असेल, कारण तुमचा राशीस्वामी प्रबळ आहे. इतर ग्रहांचं देखील सहकार्य आहे, त्यामुळे यश तुम्हाला मिळणारच आहे, ही बाब लक्षात घ्या. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी अत्यंत शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने मेष राशीसाठी हे नववर्ष दैदिप्यमान प्रगतीचं म्हणता येईल. संपूर्ण जानेवारी महिना, फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा, संपूर्ण मे महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक व लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामाचं नियोजन करायला हवं. याशिवाय काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा दुसरा पंधरवडा, त्यानंतर जून महिन्याचा पहिला आठवडा, त्यानंतर जुलै महिन्याचा दुसरा पंधरवडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा व शेवटी डिसेंबर महिन्यात तुम्हाला स्वतःची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार मेष राशीसाठी कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. कडुलिंबाला दुर्गा मातेचं रूप म्हटलं जातं, ज्यामुळे तिला निमारी देवी असंही म्हटलं जातं. यासोबतच ग्रहदोषांपासूनही आराम मिळतो. म्हणून शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे मनासारखा धनलाभ पाहिजे असेल तर घरात लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर तुपाचा 9 वात असलेला दिवा लावायला पाहिजे. या दोन्ही उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील आणि हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील. म्हणून तुम्ही हे उपाय अवश्य करावे. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.